ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलं जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम् ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरू सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 110 आपण स्थूल देहाच्या विचाराचे कोष्टक क्रमांक 4 सोडवित आहोत। कोष्टक क्रमांक 4 स्थूल देहाचे कोष्टक आहे। तर काल आपण बघितलेला आहे अंतकरण। आपण कोष्टक काल सोडविले, फक्त आपण पृथ्वी 2 राहिलेलं होतं। तर अंतकरण जी आहे ती कोणाचं आहे? अंतकरण कोणाचं? हां, आकाशाचे आहे। अंतकरण जे आहे ते आकाशभूताचं आहे। आणि अंतकरणामध्ये दुसरे 4 आहेत। अंतकरण धरून 5: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। ही जी 5 आहेत ही अंतकरणाच्याच वृत्ती सांगितल्या 5। एकाच अंतकरणाच्या 5 वृत्ती आहेत। अंतकरण हे आकाशभूताचं आहे आणि एकाच अंतकरणाच्या ह्या 5 वृत्ती सांगितल्या। मग अंतकरण आकाशभूताचे, त्याची दैवता विष्णू आहे आणि मन सुद्धा अंतकरणाचाच भाग आहे, बुद्धी ही अंतकरणाचाच भाग आहे, चित्त आणि अहंकार ही 5ही अंतकरणी आकाशभूताचे आहेत। मग ही आकाशभूताचे असल्यामुळं ही माझे नाहीत। ही कुणाचे आहेत? आकाशभूताचे आहेत। हे काय एवढं समजून सांगत आहेत आपल्याला? ही कशासाठी एवढा हे अट्ठास लावलेला आहे? तर ही जी 82 तत्व आहेत, ही 82 तत्व माझे नाहीत आणि मी नाही, ह्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे, ही आपल्याला झटकून टाकायचे। ज्याप्रमाणे एखाद्या धुळीमध्ये आपण बसलो आणि धुळीमधून उठून जर उभारलो तर आपले कपडे आपण झटकून टाकतो, तसंच ही जी 82 तत्व आहेत ते सुद्धा आपले नाहीत। हे ह्याच्यापेक्षा आता अंतकरण कुणाचं आहे? आकाशाचं आहे। आणि आपण काय म्हणतो? अंतकरणाला मी म्हणतो। ही घुसाघुशी सुरू आहे। मी कशात पण घुसायलेला आहे, मी तर वेगळा आहे, पण आपण लबाड बोलतो। माझ्या अंतकरणामध्ये असे विचार आले म्हणतो। मग अंतकरण कुणाचं आहे? ओम नमः शिवाय। अंतकरण अंतकरण आकाशभूताचं आहे। मग माझं आहे का अंतकरण? माझं आहे। मग मी म्हणजे कोण आहे इथं? मी कोण आहे इथं?
मी म्हणजे आत्मा म्हणजे सच्चित स्वरूप आनंद स्वरूप आत्मा. मी म्हणजे आत्मा आहे. मग अंतःकरण आकाशभूताचा असल्यामुळं माझं नाही, मी त्याचा दृष्टा साक्षी आहे. प्रत्येक पानावर मी दृष्टा साक्षी हे आलेलं आहे बघा. म्हणून दृष्टा कशाला म्हणावं, साक्षी कशाला म्हणावं, ही फिट व्हायला पाहिजे. मन सुद्धा, मन संकल्प विकल्प करतं. आपण काय म्हणतो, माझ्या मनात आले. मग मन कुणाचे? ओम नम शिवाय. कुणाचे मन? अंतःकरण पंचकाचं आहे मन. ओम नमः शिवाय. आकाशभूत. मन सुद्धा आकाशभूताचंच आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही आकाशभूताचे तत्व आहेत. आणि आकाशभूताचे असल्यामुळं ती माझे नाहीत. मग ही तत्व मी का नाही? मी का नाही? ओम नमः शिवाय. त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. ओम नमः शिवाय. ह्या तत्व. ओम नमः शिवाय. हा बोला बोला. सांगू का? हो सांगा. मी काय नाही, कारण की आकाशभूताचे म्हणून माझे नाहीत. प्रश्न काय विचारला होता? काय विचारला होता प्रश्न ताई? प्रश्न कोणता विचारला होता आणि तुम्ही उत्तर कशाचं सांगितलं? म्यूट करा. प्रश्न काय विचारला? ओम नमः शिवाय. मधुरिका ताई बोला, प्रश्न काय विचारला होता? हे तत्व माझी का नाहीत? प्रश्न काय विचारला होता? प्रश्न काय विचारला होता? ही तत्व मी का नाहीत? सांगा सुनंदा ताई, मग तत्व मी का नाही? ओम नमः शिवाय. ह्या तत्वाहून मी भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. मी का नाही विचारलं आणि उत्तर माझी का नाहीचं दिलं. मी वेगळा आणि माझी वेगळा, म्हणून हे तत्व आकाशभूताचे आहेत म्हणून माझे नाहीत. आणि ह्या तत्वाहून मी वेगळा आहे, मी आत्मा आहे. आणि ही कुणाचे तत्व आहेत? ह्याच्यापेक्षा मी वेगळा राहतो म्हणून. आणि ह्याचा मी दृष्टा आहे. तत्व दृश्य आहेत म्हणून ही तत्व मी नाही. वायूचे सुद्धा प्राणपंचक, व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे कुणाचे आहेत? कोणाचे आहेत हे? हे तत्व वायुभूताचे आहेत हे. आणि वायुभूताचे असल्यामुळं हे हां ही वायुभूताचे असल्यामुळं माझे नाहीत. मग ही तत्व मी का नाही? मी का? तत्वाचा मी दृष्टा आहे. त्याच्यापासून लांब राहून त्याला पाहतो जाणतो. दृश्य आहे, मी दृष्टा आहे म्हणून ते माझे नाही. लांब जवळ नाही. नाही, दृष्टा आहे मी त्याचा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ही तत्व मी का नाही? त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. ओम नमः शिवाय. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याच्यापेक्षा लांब नाही. मी लांब असलं तरी काय झालं, मी वेगळा आहे त्याच्यापेक्षा. लांब जवळ नाही, त्याच्याहून वेगळा आहे मी. ती तत्व मी नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून ती मी नाही. आणि मी वेगळा राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्व मी नाही. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीव आणि घ्राण हे कोणाचे आहेत? कोणाचे आहेत हे? हँड रेस करा, हात करा. ही तत्व तेजभूताचे असल्यामुळं ही तत्व मी नाही आणि माझेही नाहीत. हे कुणाचे? तर तेजभूताचे आहेत. आणि मी का नाही? तर ह्या तत्वान मी वेगळा आहे. ह्या तत्वान वेगळा मी कोण आहे? आत्मा आहे मी. ही तत्व म्हणजे मी नाही,
तर मी आत्मा आहे. आता मला कोणीतरी हाक मारली, आता महानंदा म्हणण्यापेक्षा मंदाच म्हणलं कोणीतरी मला, तर मी काय म्हणेल, अहो मी मंदा नाही, मी महानंद आहे. तसं ही तत्व मी नाही, मी वेगळी, ती मंदा दुसरीच आहे आणि मी महानंद आहे. अशा प्रकारे ही तत्व मी नाही, ही वेगळे तत्व आहेत आणि मी वेगळे आहे. मी कोण आहे तर आत्मा. ह्या तत्वाहून मी वेगळा आहे. वाचा पाणी, पाद शिष्ण आणि गुद ही तत्वेसुद्धा आपाची असल्यामुळं ही तत्वे माझी नाहीत आणि ह्या तत्वाहून मी भिन्न असल्यामुळं ह्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्वे मी नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषयसुद्धा मी नाही, कारण या विषयापासून मी आत्मा वेगळा आहे आणि मी ह्या विषयाला जाणतो म्हणून ही विषय मी नाही आणि ही पृथ्वीचे असल्यामुळं माझे नाहीत. ही कुणाचे आहेत? पृथ्वीचे असल्यामुळं माझे नाहीत. ही अंतःकरण जी आहेत 5 ते आकाशभूतापासून उत्पन्न झाले म्हणून ह्याला आकाशाचं अंतःकरण पंचक असं म्हणतात. ह्याची उत्पत्ती कुठून झाली? आकाशभूतापासून झालेली आहे. ही जी प्राणपंचक आहे ह्याची उत्पत्ती वायूपासून झाली म्हणून ह्याला वायूचे तत्व असे म्हणतात. ही ज्ञान इंद्रिय आहे ह्याची उत्पत्ती तेजापासून म्हणजे अग्नीपासून झालेली आहे म्हणून ह्याला तेजाचे तत्व असे म्हणतात. वाचा पाणी, पाद शेषण गुद ह्याची उत्पत्ती जलापासून आपापासून झालेली आहे म्हणून ह्याला आपाचे कर्म इंद्रिय असं म्हटलेलं आहे. आणि शब्द स्पर्श रूप रसगंध ही जी विषय पंचक आहे ह्याची उत्पत्ती पृथ्वीपासून झालेली आहे. तर आपण काल बघत होतो अंतःकरण व्यानवाहनावर बसून श्रोत्रद्वारात येतं आणि श्रोत्रद्वारात आल्यावर काय होतं? शब्द विषयाचा भोग भोगतं. म्हणजे शब्द त्याला ऐकू येतात, शब्द विषयाचा भोग होतो आणि शब्द विषयाचा भोग झाल्यानंतर वाचा त्याची सेवा करते. ही कसं करते ते आलं का लक्षात? कुणाच्या लक्षात आलं? हँड रेस करा. अंतःकरण व्यानवाहनावर बसून कुठं जातं? श्रोत्रद्वारात जातं. श्रोत्र म्हणजे कान. अंतःकरण काय करतं? व्यान ही वायू आहे ह्याच्यावर आरूढ होतं. कुठं जरी जायचं असलं तरी वाहन लागतं आपल्याला सुद्धा. मग अंतःकरण जे आहे ते व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं म्हणजे कानाच्या तिथं जातं, कानाच्या द्वारात जातं आणि तिथं गेल्याबरोबर त्याला काय होतं? शब्द ऐकू येतात, शब्दाचा भोग होतो. आणि जर आता शब्द जी ऐकू ती उत्तर देतो आपण. जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचे ही अंतःकरण व्यानवाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं आणि जो प्रश्न विचारला आहे ते शब्द ग्रहण करतं आणि वाचा त्याची सेवा करते म्हणजे उत्तर देते. किंवा भांडण लागलं तर ती समोरून जे बोलतं ते शब्द कानी पडतात आणि कानी पडल्याबरोबर वाचा त्याचं उत्तर देते. समोरून जे शब्द आले त्याचं उत्तर वाचा देते म्हणजे वाचा काय करते? त्याची सेवा करते. आता अंतःकरणामध्ये कोणत्या विषयाचा भोग घेतं अंतःकरण? विषय कोणता आहे अंतःकरण भोग घेतं ते? अंतःकरण व्यानवाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं आणि शब्द विषयाचा भोग घेतं, वाचा त्याची सेवा करते. आता मनाचं सांगा बरं. मन ओम नमः शिवाय. हां ओम. बोला. मला हँड रेस करा, हात करा आणि वरी. कुणीच हात वरी करेना, डायरेक्ट बोलायला लावा. बोला मंगेताई. ज्याने हात केला त्यांनाच तेवढं विचारणार बघा मी. मंगेताई बोला. मनाचं सांगा. ओम नमः शिवाय. हां मन मन समान समान वाय समान समान वाहनावर बसतं असंच की
मुद्रिकाताई मन म्यूट करा, समान म्यूट करा. मुद्रिकाताई बोला, मनाचं सांगा. मन. ओम नमः शिवाय. हां, पटपट सांगा. ओम नमः शिवाय. नका. हां, सांगा. मन. मन संकल्प ओम नमः शिवाय. समान. म्यूट करा ताई. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. हँड रेस करायचा आधी, म्हणजे मग मी विचारते. हां, बोला बोला. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. मन संकल्प करतं, समान वायूच्या वाहनावर बसतं आणि त्वचा देवतेच्या दारात जातं आणि पाणींद्रिय त्याची सेवा करते. म्हणजे 5 इंद्रिय. 5 इंद्रिय नाही, पाणी म्हणजे हात. मन समान वाहनावर बसतं, त्वचा दारात येतं आणि पाणी म्हणजे हात त्याची सेवा करतात. कोणता भोग भोगतं? स्पर्श भोग भोगतं आणि हात त्याची सेवा करतात. ते कसं? मन समान वाहनावर बसतं आणि त्वचाद्वारामध्ये जातं. मग त्वचाद्वारामध्ये गेल्यानंतर स्पर्श जाणवतो. थंडी वाजायली तर थंडी जाणवते आणि पांघरून घेतो आपण. हात घेतात पांघरून. त्वचा घेत नाही, समान वायू घेत नाही किंवा मन घेत नाही. स्पर्श फक्त जाणवतो. आणि सेवा कोण करतं? पाणी म्हणजे हात करतात सेवा. पांघरून हात घेतात. किंवा काटा मोडला पायामध्ये तर मन काय करतं? समान वाहनावर बसतं, त्वचाद्वारात जातं आणि जो काटा मोडलेला त्याचं ज्ञान होतं, तो भोग होतो त्याला. स्पर्श म्हणजे त्याला टोचलेला तो भोग होतो आणि ते काटा काढण्याचं काम कोण करतं? सेवक कोण आहे? ओम नमः शिवाय. कोण आहे सेवक इथं? हात. हां, इथं पाणी सेवक आहे. पाणी म्हणजे हात. तसंच प्रत्येकाचं तसंच आहे. बुद्धी. ओम नमः शिवाय. सांगा, बुद्धीचं सांगा. कोणत्या वाहनावर बसते? कुठं जाते? कोणता विषय भोगते? आणि सेवा कोण करतं? बोला मंगेताई, जमल का? सांगा, पटपट सांगा. तसं करून बोला. ओम नमः शिवाय. बुद्धी निश्चय करते, उदान वाहनावर बसते, चक्षुद्वारात जाते आणि रूप विषय भोगते आणि त्याची सेवा करतात. आणि निश्चय करते कशाला म्हणला इथं? निश्चय करते मी म्हणलं का? बुद्धी उदान वाहनावर बसते, चक्षुद्वारात जाते आणि रूप विषयाचा भोग भोगते. त्याची सेवा कोण करतं? पाद करतात, पाय करतात. हे निश्चयाचं ब्रह्माचं ही पुढे येणार आहे. आपल्याला पुढं फक्त एवढंच बघायचं आहे आता. कोणत्या वाहनावर बसतं, कुठं जातं आणि कोणता विषय भोग भोगतं आणि सेवा कोण करतं, एवढंच बघायचं आहे. बाकीचं नाही बघायचं. बाकीचं आपल्याला पुढे बघायचं आहे. चित्त. मीनाताई बोला, चित्ताचं सांगा. ओम नमः शिवाय ताई. चित्त आणि प्राण जीवाच्या वाहनावर बसतो आणि जीवा देवताच्या दारात येतो आणि रस त्याची कृष्णतेची सेवा करतो आणि रस द्वारा तो. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला, चित्ताचं बोला. ओम नमः शिवाय. चित्त प्राणवाहनावर बसतो, जीवाचा द्वार आहे आणि रस त्याचे रस म्हणजे आपण करते ते रसामुळं आणि शिष्ण त्याचा सेवक आहे. चित्त प्राणवाहनावर बसतं, जीवाद्वारात येतं, रस विषय भोगतं. रस काय आहे? वरी पृथ्वीचे विषय ती वरी काय सांगितलंय? रस विषय भोगतं आणि शिष्ण त्याची सेवा करतात. चित्त नुसतं म्हणायचं, देवतान ही दुसरं नाही म्हणायचं काही. चित्त प्राणवाहनावर बसतं, जीवाद्वारात येतं, रस विषय भोगतं आणि शिष्ण त्याची सेवा करतात. तुम्हाला आकडे टाकायला लावलेत म्हणूनच, तुम्हाला कळण्यासाठी.
अहंकार. सुनीता सुनीता आहेस का? बोल बरं अहंकाराचं. ओम नमः शिवाय. अहंकार आपण वाहनावर बसत, घाण देवताच्या दारात जाते, गंध घेतो आणि गुद देवता त्याची सेवा करते. गुद दैवता नाही, नुसतं गुद सेवा करते, दैवता सेवा करीत नाही. तुम्हाला जे गुद सेवा. अहंकार आपण आपण वाहनावर बसत, अहंकार घाण आपण वाहनावर बसत, हं, घाणच्या दारात जातो, हं, गंध घेतो आणि गुद सेवा करतो. हं, दैवता नाही. अहंकार अपान वायूवर बसून घाण इंद्रियाच्या दारात जातो आणि गंध सेवन करतो. गंध म्हणजे सुगंध दुर्गंध, निगूत त्याची सेवा करते. तर ही यायला पाहिजे बघा, कुणाला जमन आहे. ओम नमः शिवाय. ह्याचं पाठ करा, उद्या अजून विचारावं लागेल. अंतकरण 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 व्यान वाहनावर बसतं, श्रोत्रद्वारात जातं. वरी लिहिलेलं आहे, व द्वार लिहिलेलं आहे, वाहन लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे, सेवक लिहिलेलं आहे, विषय लिहिलेले आहे. वरच्या खप्पेत बघा तुम्ही, थोडं लक्ष दिलं की येतंय, पण लक्ष द्यावं लागतं थोडं तरी. तर अंतकरण व्यान वाहनावर बसतं, श्रोत्रद्वारात येतं आणि शब्द विषय ग्रहण करतं, भोग घेतं शब्द विषयाचा, आणि वाणी त्याची सेवा करते. शब्द ऐकू आला की वाणी बोलते, म्हणजे वाणी त्याची सेवा करते. आता मन समान वाहनावर बसतं आणि त्वचाद्वारात येतं, आणि पाणी म्हणजे हात त्याची सेवा करतात. मन समान वाहनावर बसून त्वचाद्वारात येतं, आणि आता उन्हाळा यायला, गरमी जर होईली तर घाम आला तर आपल्याला जाणवतं, स्पर्श भोग घेतो, आणि घाम कोण पुसतं तर हात सेवा करतात. सेवक आहेत ही, कर्म इंद्रिय सेवक आहेत. कर्म इंद्रिय कोणते सांगा बरं? कर्म इंद्रिय ही तरी कळाले का? कर्म इंद्रिय कोणते? वाचा, पाणी, पाच, कृष्ण आणि बुध. ओम नमः शिवाय. ही काय आहेत? सेवक आहेत. ही कर्म इंद्रिय जे आहेत ती सेवक आहेत. विषय कोणते तिथं? मंगेताई बोला. सांगू का? हात करा. हां बोला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. 5 विषय आहेत. आता प्राणपंचक कोणतं? मुद्रिकाताई महाजन बोला. प्राणपंचक कोणतं? ओम नमः शिवाय. समान, उदान, प्राण, अपान हे प्राणपंचक आहेत. व्यान, समान, उदान, प्राणापान हे काय आहे? प्राणपंचक आहे. तेजाचं ज्ञानेंद्रिय कोणते? जयश्रीताई बोला. तेजाचं ज्ञानेंद्रिय कोणते? बोल सुनीता बोल. ओम नमः शिवाय. हात करायचा. तेजाचे ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. तर मन कोणत्या वाहनावर बसतं? कुठं जातं मन? ओम नमः शिवाय. मन समान वाहनावर बसतं, त्वचा दारात जातं आणि स्पर्श करतं, आणि पाणी त्याची सेवा करतं. मन स्पर्श करीत नाही, स्पर्शाचा भोग भोगतं. स्पर्श झालेला त्याला जाणवतो, ती स्पर्श दुसऱ्याला करीत नाही. दुसऱ्याने केलेला स्पर्श त्याचा भोगतो, विषयाचा भोग भोगतो तो. आणि पाणी म्हणजे हात त्याची सेवा करतात. बुद्धी. अलकाताई बोला. बुद्धीचं बोला. अलकाताई भंडेकर.
ओम नमः शिवाय. मीनाताई आले का लक्षात? बोला. बुद्धी. बुद्धीचं बोलू का? हां. उदाहरण वाहनावर बसते. चक्षु हा? हां, बुद्धी असं म्हणा ना. बुद्धी. हां. बुद्धी हां. बुद्धी हां. उदाहरण वाहनावर बसते. चक्षु द्वारात येते आणि रूप विषय त्याचा आणि पाद त्याची सेवा करतो. कसं ओम नमः करतात हो शिवाय. ह्याचं? कसं करते हे सांगा बरं? आलं का लक्षात? कशी प्रक्रिया होती ही बुद्धीची? बुद्धी उदाहरणवानावर बसते आणि कुठं येते? कुठं? चक्षुद्वारात येते. चक्षु म्हणजे डोळे हां. मग बुद्धी काय करते? उदाहरणवानावर बसून डोळ्याच्या तिथं येते. आणि डोळे काय करतात मग? हा. डोळे कोणतं काम करतात? बुद्धी, रूप बघतात. रूप. डोळ्यानं आपण काय बघतो? रूप, समर्थ दृश्य रूप बघतात. हां. मग डोळ्याला रूप बघायचे. आता मंदिरामध्ये कार्यक्रम आहे शिवरात्रीचा. काय झालं? बुद्धी उदाहरण वाहनावर बसली, चक्षुद्वारात आली आणि तिला रूप बघण्याची इच्छा झाली. मग आता रूप बघायचंय बुद्धीला, तर तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे कशाचा वापर होतो पुन्हा? सेवा कोण करतं? पायाचा, हां, पायाचा. पाद, पाय त्याची सेवा करतात. चित्त. चित्ताचं सांगा मुद्रिकाताई. चित्त. ओम नमः शिवाय. हां. चित्त प्राण वायूवर बसून वाहनावर बसून जीवाद्वारात जातो. शिष्ण त्याची सेवा करते. रसाचं काय म्हणायचं? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. चित्त. म्यूट करा. चित्त. चित्त कोणत्या वाहनावर बसतं? कुठं जातं? ओम नमः शिवाय. चित्त प्राणवाहनावर बसतं. बोला मंगेताई. मंगेताई. ओम नमः शिवाय. चित्त प्राणवाहनावर बसतं, जीवा द्वारात जात, रस त्याचा विषय भोगतो आणि कृष्ण त्याची सेवा करतो. हां, बरोबर. रस विषय भोगतो आणि शिष्ण त्याची सेवा करते. अहंकार. अहंकार. जयश्रीताई बोला अहंकाराचं. ओम नमः शिवाय. अहंकार प्राणवाहनावर बसतो, घ्राण देवतेच्या दारात जातो. घ्राण दारात येतो. किती वेळेस सांगितलं तुम्हाला? कसं लक्षात येणार? अहंकार आपण वाईवर बसून घ्राण द्वारात जातो. घ्राणद्वारात जातो हां. आणि गंध विषय भोगतो. गंध विषय भोगतो. गोधतेची सेवा करतात. गोधतेची सेवा करतो. आलं का लक्षात? चलो का पुढी? ओम नमः शिवाय. आलं का? आता उद्या घेते. तुम्हीच बोलायला, दुसरे काही बोल ना गेल्या बायका. दुसऱ्या भरपूर आहेत साधक, पण कुणीच बोलत नाही. आता सूक्ष्म देहाच्या कोष्टकावरील टीका. ही अभ्यास करा ह्या कोष्टकाचा. ही कोष्टक जर कळालं तर तुम्हाला पुढच्या 7 प्रक्रिया कळतात बघा. ह्याच्यावर 7 प्रक्रिया आहेत. ह्याच कोष्टकावर आहेत त्या सगळ्या. म्हणून हे कोष्टक कळणं फार महत्त्वाचे. कोष्टक कळायलाच पाहिजे. हे सूक्ष्म देहाच्या कोष्टकावरील टीका. या कोष्टकात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रक्रियेत पूर्वेपासून पश्चिमेकडे क्रमाने वाचून तत्वाचा विचार ध्यानात आणावा. काय सांगितलं? कोष्टकात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा दिलेल्या आहेत आणि त्या कोष्टकात तशा वाचाव्या. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रक्रियेत पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रमाने वाचून तत्वाचा विचार ध्यानात आणावा. आणि प्रक्रियात ह्या पुढच्या 4थ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या प्रक्रियेत उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने वाचित जाऊन तत्वाचा विचार ध्यानात आणावा.
म्हणून तुम्हाला पुढचं म्हणू नका म्हणायले मी. पुढचं आपल्याला वेगळं बघायचं आहे. आता मन नाभिस्थानात म्हणजे समान नाभिस्थानात राहतो असं म्हणजे पुढचं नाही बोलायचं, फक्त मन समान वाहनावर बसतं असं म्हणायचं. पुढचं ती देवता ही ती पुढचं दुसऱ्या प्रक्रियेमध्ये सांगायचं आहे ते. म्हणून लिहून घेतले काही खुणा करून तुम्ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं तर लिहून घेतलंय ना सगळ्यांनी? हो घेतले आता. आडवं पण मग ती थोडं वाचून बघा. आता प्रक्रिया आपण सुरू करू. 6व्या 7व्या प्रक्रियेत उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने वाचित जाऊन तत्वाचा विचार ध्यानात आणावा. प्रक्रिया पहिली. प्रक्रिया कशाला म्हणावं? जीव ब्रह्म लिहून घ्या. प्रक्रिया कशाला म्हणावं? जीव ब्रह्म ऐक्य करून जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी रीत किंवा पद्धत. जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी रीत किंवा पद्धत सांगणे याला प्रक्रिया असं म्हणावं. जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी रीत किंवा पद्धत सांगणे याला प्रक्रिया म्हणावं. आणखीन दुसरी एक व्याख्या लिहून घ्या. आत्मबोध करून देण्याची रीत सांगणे यालाच प्रक्रिया म्हणतात. आत्मबोध करून देण्याची रीत किंवा पद्धत सांगणे यालाच प्रक्रिया म्हणतात. काय लिहिलं सांगा? प्रक्रिया कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. प्रक्रिया कशाला म्हणतात? प्रक्रिया जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी पद्धत किंवा रीत सांगणे याला प्रक्रिया असे म्हणावे. आणि आत्मबोध करून देण्याची रीत सांगणे याला प्रक्रिया असे म्हणावे. ओम नमः शिवाय म्हणावे. नंदा काकी लिहिलं का? काय लिहून गेलं सांगा? सांग. प्रक्रिया कशाला म्हणावे? जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी रीत किंवा पद्धत सांगणे याला प्रक्रिया म्हणावे. आत्मबोध करून देणारी सांगणे याला प्रक्रिया असे म्हणावे. जीव ब्रह्म ऐक्य करून देण्याची रीत म्हणजेच प्रक्रिया. आता ही प्रक्रिया पहिली आपल्याला बघायची. पहिली रीत बघायची. जीव ब्रह्म ऐक्य कसं करून घ्यायचं आपल्याला. ही एवढं का सांगू लागलेले आहेत आपल्याला? सगळ्या शरीराची माहिती आपल्याला कशामुळे पाहिजे? ह्याचा उद्देश काय? तर ह्याचा एवढाच उद्देश आहे की आत्मा ह्याच्यापासून वेगळा आहे. नुसतं एवढंच सांगितलं तर आपल्याला पटत नाही. म्हणून ही एवढा अभ्यास कशासाठी करायचा आहे? तर एकच कळून घ्यायचं आहे की हे मी नाही आणि हे माझं नाही. ही सगळं मी नाही, माझं नाही, मी नाही, माझं नाही. आत्मा मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे हे सांगण्यासाठी. शेजारणीनं कसं असतं बघा, बाकीच्या सांबार चौकशा आपण कशामुळे करतो? आपल्याला काहीतरी त्याच्यातून प्राप्त करून घ्यायचं असतं. आता शेजारी गाय आणली तर आपल्याला ताक पाहिजे. ताक पाहिजे तर आपण गेल्याबरोबर ताक दी म्हणत नाही तिला. तिथंच जातो. गाय आणली का काय हो म्हणून आधी विचारतो. पुन्हा ती काय म्हणते, शेजारी हो आणली की गाय, दूध देते का? ती म्हणते हो देते की. मग विकताव का घरी ठेवताव? ती सांगते 4 लिटर विकते, 2 लिटर घरी ठेवते. दूध किती निघतं हे विचारते. तिनं सांगितलं 7 लिटर दूध निघतं. मग घरी तेवढं ठेवताव का तेवढं बी डेअरीला घालताव?
तेव्हा ती म्हणते नाही 4 लिटर डेअरीला घालते आणि 3 लिटर घरी ठेवते. मग घरी ठेवता दूध, तर मग दुधाचा सगळा कुटाणा तुम्हाला करावं लागत असेल, दही होत असेल, तूप करत असताल. ती म्हणती हो करते की, दही होतं, तूप करते, मग तुमच्याकडे ताक होत असेल की. हो होतं की ताक, मग देताव का ताक. मग ह्या ताक मागण्यासाठी किती प्रक्रिया करावं लागली हो. तसंच आहे इथं आत्मस्वरूप ओळखायचे आणि आत्मस्वरूप ओळखण्यासाठी ही बाकीचे एवढेही सगळा उठाठेव लावलेला आहे. आपल्यामध्ये बिंबायचं आहे ते आत्मस्वरूप. मी आत्मा आहे, ही मी नाही. जेवढं जेवढं शरीरात सगळं आहे ते मी नाही आणि माझं नाही, काय नाही. हे आपल्याला समजून घेण्यासाठी एवढं ही ग्रंथाचं सगळं ही केलेलं आहे. पण आपण समजून घ्यायलाच पाहिजे बघा. पण समजून घेणं, बिंबणं एवढं सोपं नाही, पण अवघड पण नाही. अखंड जर आपण त्याच्यामध्ये राहिलो, किती सावध राहावं लागतं त्याच्यामध्ये राहण्यासाठी. सीमेवरचा शिपाई जसा असतो बघा, तुम्ही किती सावध असतो. दिवस रात्र डोळे तेल घालून तो सीमेचं संरक्षण करीत असतो. तसंच आपल्या आत्मतत्वाचं सुद्धा डोळे तेल घालून दिवस आणि रात्र संरक्षण करायचे. मी ध्येय नाही, मी ही नाही, काही जरी असलं तरी मी आत्मा आहे, ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. आपल्या अंतःकरणामध्ये मी ध्येय आहे ह्या संदर्भात कोणता जरी विचार आला तरी तिथल्या तिथं त्याला खोडून टाकायचे. मी नाही, ते मी नाही. क्रोध आला आपल्याला, क्रोध मी नाही. कुणाचा आहे क्रोध? ओम नमः शिवाय. कुणाचा आहे क्रोध, आहे का लक्षात? क्रोध कुणाचा आहे? मुद्रिकाताई हँड रेस केलेला दिसायला सांगा, क्रोध कुणाचा आहे? जयश्रीताई बोला, क्रोध कुणाचा आहे? अहंकाराचा. नमः शिवाय ताई. काम, क्रोध, शोक हे कुणाचे तत्व आहेत? ओम नमः शिवाय. दुर्जनाचे आहेत, दुर्जनाचे आहेत. आकाशभूताचे तत्व आहेत हे. कोष्टक बघा, कोष्टक तुम्ही वाचलंच नाही. एकदा कोष्टक नुसतं बघितलं, पुढे गेला, मी पुढे गेले की तुम्ही बी पुढे गेला. कोष्टक आपल्याला पाठ व्हायला पाहिजे तरच पुढचं कळतं बघा. थोडं तरी लक्षात यायला पाहिजे कोष्टक. सूक्ष्मदेहाच्या कोष्टकामध्ये बघा सूक्ष्मदेहाचे तत्व कोणते आहेत ते. कोणतं कोष्टक? हे स्थूल देहाच्या कोष्टकामध्ये तत्व सांगितलेले आहेत. मग क्रोध आला तर तो क्रोध माझा नाही, तर तो कुणाचा? आकाशाचा आहे. अंतःकरणामध्ये वृत्ती उठली तर ती कुणाची? ती माझी नाही, ती आकाशाची आहे. अशा प्रकारे ज्याचं त्याला अर्पण करून टाकायचं. आपण मात्र बाजूला राहायचे, वेगळं निघायचे ह्याच्यापेक्षा. आणि ही मी नाही आणि मी कोण आहे? तर मी आत्मा आहे, त्याचा दृष्टा साक्षी आत्मा आहे. ही आपल्याला करू का? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. प्रयत्न करू का? हां, ओम नमः. अहंकार अपान स्थानावर बसतो, देवतेच्या तोंडात जातो, गंध भोग भोगतो, गोड त्याची सेवा करतो. हो. ओम नमः शिवाय. आलं. आकाशाचे तत्व कोणते सांगा बरं? आकाशाचे तत्व कोणते आहे? काम, क्रोध, लोभ, काम, क्रोध, शोक, मोह आणि दंभ. भय. भय, आणि आकाशाचे तत्व आहेत. ओम नमः शिवाय. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय ही कोणाची तत्व आहे? आकाशाची आहेत. जेव्हा आपल्या मनामध्ये काम उत्पन्न झाला, काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं वाटलं, तिथल्या तिथं बाजूला निघायचं. हे मी नाही, ही काम ही मी नाही, माझं नाही, ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. हे कुणाचं आहे? आकाशाचं आहे. हे काम तत्व आकाशाचं आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी ह्याला घुसू द्यायचं नाही. आत्मा वेगळा आहे. कधी कामामध्ये, कधी क्रोधामध्ये, कधी शोकामध्ये सगळीकडे घुसाघुशी करायची नाही, तर आत्मा वेगळाच आहे, तो अलिप्त आहे. म्हणून प्रक्रिया पहिली आपण बघायची आहे आपल्याला. तर वायूचे तत्व कोणते? तो
पहिलं काही विसरले का आले ते पण थोडं बघावं लागलं. वायूचे तत्व कोणते? वायुभूताचे तत्व कोणते? अलकाताई बोला. अलकाताई. ओम नमः शिवाय. बोला. मंगेताई बोला. वायू जलन, वदन, धावन, प्रसरण आणि आकुंचन. हा, विसरून जायचं नाही. पहिलं वायुभूताचे चलन, वलन, धावन, प्रसारण आणि आकुंचन. आपण ही गोष्ट बघून आलो, ह्या भूताचे तत्व बघून आलेलो आहोत आपण. पृथ्वीचे तत्व कोणते? मीनाताई बोला. हँडरेस करा. मंगलताई म्यूट करा. मंगलताई म्यूट करा. मंगलताई म्यूट करा. नाडी आणि रोम हे पृथ्वीचे तत्व आहेत. ओम नमः शिवाय. ताई तुमचे भूताचे तत्व आहेत. तेजाचे तत्व कोणते? मुद्रिकाताई महाजन बोला. तेजाचे तत्व कोणते? हँडरेस केलाय. येत असलं तर हँडरेस करायचा. तेजाचे तत्व कोणते? हँडरेस बंदच होईल माझा. नंदा काकी माहित आहेत का? तेजाचे तत्व हँडरेस करा. मध्येच बोलू नका ना तसं. हा बोला नंदा काकी. हा हा, तेजाचे तत्व कोणते? तेजाचे तत्व क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि क्रांती. हा, हे 5 तत्व आहेत. मंगलताई आपाचे तत्व कोणते? शुक्र, शोणी, मूत्र आणि स्वेद. हा, ही विसरायचं नाही. पुन्हा आपल्याला ही पाठच करायचे, ही विसरायचं नाही. प्रक्रिया पहिली. आकाशाचे अंतकरण पंचक आहे. त्यात 5 तत्वे आहेत. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी त्याची नावे आहेत. वायूचे प्राणपंचक. वायूचं कोणतं पंचक आहे? वायूचं कोणतं पंचक आहे? आणि सांगा प्राणपंचकाचे नाव. प्राणपंचकाचे त्यात व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान अशी पंचक आहेत. हा, ही काय आहे? प्राणपंचक आहे. काय ही? वायूचे पंचक. प्राणपंचक. वायूचे प्राणपंचक आहे. आपाचे कर्म इंद्रिय पंचक आहे. यात वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद या नावाची 5 तत्वे आहेत. पृथ्वीचे विषय पंचक आहे. त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या नावाची 5 तत्वे आहेत. आकाशाचे पंचक कोणतं? ओम नमः शिवाय. आकाशाचे पंचक सांगा. ज्योतिताई. पंचक ओम नमः शिवाय. चित्त आणि अहंकार हे 5 पंचक आहेत अंतःकरणाचे. आकाशाच्या पंचकाला अंतकरण पंचक असं म्हणतात. मग हे अंतकरण पंचकाचे तत्व कोणते? म्यूट करा. सांगा ज्योतिताई. अंतकरण पंचकाचे तत्व कोणते? ज्योतिताई. सुनंदाताई बोला. अंतकरण पंचकाचे तत्व कोणते?
अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार. ही काय काय म्हणावं ह्याला, काय म्हणावं? त्या अंतकरण पंचक. हा, हे कुणाचं आहे? कुणाचं हे अंतकरण पंचक? आकाशभूताचं. आकाशभूताचं आहे. तर व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान या नावाची 5 तत्वे जी आहेत ती कुणाची आहेत? मंगेताई बोला, कुणाची आहेत ही तत्व? ओम नमः शिवाय. हा, वायूचे तत्व आहेत आणि प्राण पंचक आहेत. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान ही 5 तत्वे प्राण पंचकाची आहेत. हा, आणि प्राण पंचक कुणाचं आहे? वायू तत्वाचं. हा, प्राणपंचक वायूचं आहे. तेजाचे तत्व कोणते? सांगू का? ज्ञानेंद्रिय पंचक. तेजाचं ज्ञानेंद्रिय पंचक कोणतं सांगा. सांगू का? हा. ज्ञानेंद्रियाचे पंचक त्यात श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण ही 5 तत्वे ज्ञान पंचेंद्रिय आहेत. तेजाचे आहेत. हा, ज्ञान इंद्रिय पंचक काय म्हणावं? पंचक तेजाचे आहेत. ज्ञान इंद्रिय पंचक म्हणा बरं. ज्ञान इंद्रिय पंचक. ज्ञान इंद्रिय पंचक. हा, ही पंचक कुणाचं? तेजाची आहेत. हा, तेजाची आहेत. आपाचे कर्म इंद्रिय पंचक कोणते? पाचे कर्म इंद्रिय पंचक कोणते? जयश्रीताई बोला. आणि बुध हे पंचक आहेत. हा, ही कर्म इंद्रिय पंचक आहे. ही कर्म करतात. आता विषय पंचक. विषय पंचक कोणते? म्यूट करा जयश्रीताई. विषय पंचक कोणते? मीनाताई सांगा. विषय पंचक कोणता? विषय पंचक शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे विषय पंचक आहेत. हा, पृथ्वीचे विषय पंचक आहेत. या सर्व तत्वास तू जाणतोस. आपण जाणतो का नाही ह्या तत्वाला? माझ्या मनामध्ये विषय उत्पन्न झाला आपल्या आपल्या मनामध्ये तर आपल्याला कळतं का नाही? काहीतरी प्राप्त व्हायचं आहे आपल्याला, पाहिजे हे आपल्या मनामध्ये आलं तर आपल्यालाच कळतं. आपण शब्द बोललो तर आपल्याला कळतं. आपण एखादा शब्द कोणाला वाईट बोललो तर आपल्यालाच उगीचच बोललं वाटतं. आपल्याला लक्षात येतं ती. सॉरी जरी म्हणलं तरी सुद्धा त्या शब्दाचा प्रहार झालेला जात नाही. आपण सॉरी म्हणतो, चुकलं म्हणतो, पण तरी सुद्धा एखाद्या झाडाला खिळा ठोकला बघा आणि ती उपसून काढला पण त्याची खूण राहते. तसंच इथं सुद्धा आहे की आपल्याला कळतं. स्पर्श झालेला सुद्धा आपल्याला माहीत होतो. रूप आपण बघायलो हे आपल्याला माहीत होतं. आपल्याला म्हणजे रस आणि गंध या नावाची 5 तत्वे ही पृथ्वीची आहेत. म्हणून ही तत्वे तू जाणतोस. आणि जाणीत असल्यामुळं तू कोण आहेस? त्याचा जाणणारा कोण असतो? जो जाणतो जाणणारा दृष्टा असतो. आणि ज्याला जाणतो ते काय असतं? ज्याला जाणतो ते दृश्य असतं. मग ही सर्व तत्वास तू जाणतोस म्हणून त्यात तू नाहीस. आणि ती पंचभूताची आहेत म्हणून तुझीही नाहीत. तू या तत्वाचा दृष्टा आहेस. ही तत्व तू का नाहीस?
ॲड्रेस करा. ही तत्व तू का नाहीस? जयश्रीताई बोला. ही तत्व तू का नाहीस? आकाश तत्वाची हीच लक्षात येईना तुमच्या. प्रश्न जी विचारला त्याचं उत्तर द्या. ही तत्व तू का नाहीस? ओम नमः शिवाय. म्यूट करा जयश्रीताई बोला. मंगलताई ही तत्व तू का नाहीस? कारण कारण या तत्वाहून या तत्वाला जर म्हणून मी शिकत आहे ती माझी मी नाही. आणि ही तत्व तुझी का नाही? चुकलं. ही तत्व तुझी का नाहीत? कारण या तत्वावर मी भिन्न राहून माझी नाही. त्या तत्वाला जाणतो म्हणून ही तत्वे मी नाही. हा बरोबर बरोबर आलं. मग मध्ये बोलू नका कुणी सुद्धा. म्यूट करा सगळे. मंगलताई स्वामी सांगा. ही तत्व तू का नाहीस? सांगा पुन्हा. मंगलताई बोला. हा कारण या तत्वाहून त्या तत्वाहून मी भिन्न राहून या तत्वाला जाणून ही तत्वे मी नाही. आणि ही तत्वे तुझी का नाही? आलं बरोबर. ही तत्वे तुझी का नाहीत? तुझी का नाहीत सांगा. बोला. कारण ही तत्वे वायूची आहेत म्हणून ही तत्वे वायूची आहेत म्हणून माझी नाही. या सर्व तत्वा तू जाणतोस म्हणून त्यास तू नाहीस. आणि ही पंचभूताची आहेत म्हणून तुझीही नाही. ग्रंथ समोर असेल तर त्याच उत्तर आहे. पंचभूताची आहेत म्हणून तुझीही नाहीत. तू या तत्वाचा आहे. म्यूट करा. म्यूट करा ताई. म्यूट करा. म्यूट करा. ओम नमः शिवाय. प्रक्रिया दुसऱ्याला त्रास होतो. दुसऱ्याला त्रास होतो त्याचा. दुसऱ्याला ऐकायला येत नाही बरोबर. लवकर लगे म्यूट करायचं म्हणजे दुसऱ्याला त्रास होत नाही. दुसऱ्याला ऐकायला नाही जर आलं तर त्याचा दोष कोणाला येऊ? ज्याने व्यत्यय आणला त्यालाच आहे दोष त्याचा. दुसऱ्याला समजत नाही म्हणून लगेच म्यूट करायचं. आणि मधातच न बोलता जी सांगायले त्याला सांगू द्यायचं. आणि त्याचं झालेच आपण बोलायचं. वाद आणि संवाद फरक आहे बघा. एकदाच सगळे बोलते त्याला वाद म्हणावं. आणि एकाच झाल्यानंतर दुसरा बोलतं त्याला काय म्हणावं? संवाद म्हणावं. वादामुळे कुणी ऐकून घेतं का हो? भांडणामध्ये कुणी कुणाचं कसलंच ऐकून घेत नाही कुणीच कुणाचं. सगळे बरोबरच बोलतात. त्याला वाद आणि संवाद म्हणजे ज्यात एकाचं ऐकून घेऊन दुसऱ्याचं बोलणं म्हणजेच संवाद. आपला वेळ झालेला आहे. पहिली प्रक्रिया आपण बघितलेली आहे. पहिली प्रक्रिया अजून वाचा. घरी अभ्यास केल्याशिवाय आपल्याला सच्चित आनंदरूप पदवी प्राप्त होणार नाही. कोणती जरी पदवी प्राप्त करायची असेल तरी अभ्यास करावाच लागतो. डोळ्यात तेल घालून 12वीचं वर्ष आहे. एकच वर्ष अभ्यास करायचा आहे पण आयुष्यभर आरामात राहायचं आहे. म्हणून किती ती दिवस रात्र त्याच्यामध्येच राहतो. तसंच आपल्याला सुद्धा आपलं आत्मस्वरूप ओळखून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ह्याचा अभ्यास करायचा आहे. ही प्रक्रिया पाठ जर झाल्या तर आपल्याला त्या अंगीकारणं सोपं जातं. ह्याच्यापासून बाजूला निघणं सोपं जातं. म्हणून प्रक्रिया पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतात. नुसतं एकदा ऐकून काहीच लक्षात राहत नाही. ह्याच्यातून वेगळं निघणं एवढं सोपं नाही. मी आत्मा आहे हे लक्षात ठेवायचं. दिवस रात्र आपलं नाव किती आपल्या लक्षात राहतं. आपण झोपीतही आणि आपल्या नावानं जर कुणी हाक मारली तर खडबडून उठतो आपण. किती पक्क झालं हे नाव. खरंय का ही नाव? ओम नमः शिवाय. खरं नसताना सुद्धा तितकं दृढ झालंय. जो सत्य आत्मा आहे तो विसरून गेला नाही. त्याला माझं म्हणीत बसलो आणि आहे ती सोडून दिलं. एकदा जर मी म्हणलं तर 1000 गायी मारण्याचं
पाप सांगितलेलं आहे खोटं बोललेलं. मग कितीदा खोटं बोलतो आपण. हे सगळ्याला मी म्हणतो अंतःकरण मी, माझं मन, माझं बुद्धी, माझी चित्त, माझी अहंकार, माझं इंद्रिय, माझं 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 किती गायी मारल्या आपण. आणि ह्या सगळ्या गायी मारलेला दोष घालवायचा असेल तर हे मी नाही, मी आत्मा आहे एवढाच दृढ निश्चय करायचा आहे. सजातीय प्रवाह याला म्हणतात. अखंड सजातीय प्रवाहात राहायचे. ही मी कुणीच नाही तर मी आत्मा आहे असं दृढ निश्चय आपल्याला करायचा आहे. पहिली प्रक्रिया आपण बघितलेली आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे या मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.